भंडारा जिल्ह्यामध्ये रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। धान पिकासाठी पहिल्या खत मात्रेची गरज असताना शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याची तक्रार आहे। काही कृषी केंद्रांवर इतर खतं खरेदी करण्याची अट घालूनच युरिया दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। मात्र कृषी विभागानं पुरेसा खत साठा उपलब्ध असल्याचा दावा करत लिंकिंग करणाऱ्यांविरोधात तक्रार करण्याचं आवाहन केलेलं आहे। रासायनिक खत विक्रेत्याला दुकानदारांना खूप मागणी करत आहे की मला 2-4 बॅग युरिया पाहिजे, परंतु त्यांचं असं म्हणणं झालं की जोपर्यंत आमच्याकडून तुम्ही मिश्र खत घेणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला युरिया देणार नाही। त्याच्यामुळे आज माझा रोवणा होऊन 15 ते 20 दिवस झाले, परंतु आज मला खताची खूप गरज असल्यामुळे माझी कुठेतरी नुकसान होत आहे। तरी या नुकसानीकडे शासनानं लक्ष देण्याची कृपा करावी। आपल्या तालुक्यामध्ये युरिया साधारण 733.05 मेट्रिक टन, त्यानंतर एसएसपी जो खत आहे तो 586.80, संयुक्त जे खत आहे त्याच्यामध्ये 1414 मेट्रिक टन आणि एमओपी 16.2 मेट्रिक टन असा साठा उपलब्ध आहे आणि पुरेशा प्रमाणात हा साठा आपल्या तालुक्यामध्ये उपलब्ध आहे। परंतु काही कृषी सेवा केंद्रधारक जर शेतकरी बांधवांना युरिया डीएपी बरोबर इतर काही खते किंवा कीटकनाशके घेण्यास सक्ती करत असतील तर त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येतील।